सो नमस्कार, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. सो कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. सो आता हे आमचं भाऊचं घर आहे आणि त्या साईडला हे आमचं घर आहे. सो आत्ताच्या ब्लॉगमध्ये फक्त तुम्हाला आमच्या वाडीतले सर्व गणपती, आमच्या घरातला गणपती, या घरातला गणपती ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि बाकी सगळं आपला आजूबाजूचा परिसर कसा आहे घरातला तो पाहायला मिळणार आहे. कारण ह्याच्या आधी मी बरेच सारे ब्लॉग केलेत गणपतीमधले. सो सगळे डिटेल्स त्या ब्लॉगमध्ये मी टाकलेले आहेत. सो पुन्हा तेच दाखवलं तर तुम्हाला कंटाळ येईल, म्हणून थोडं काहीतरी वेगळं आपलं. सो हे कसं दिसतंय आमचं मॅचिंग टी शर्ट बघा, साईश मजा चालू आहे. आणि आजच थोडा काळोख केला आहे पावसाने. सो वाटतं आज आहे पाऊस थोडा तरी असेलच. सो पहा व्हिडिओ आणि आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला गणपती बाप्पा. फायनली आम्ही आमच्या घरी आलो आहेत गणपती बाप्पाला. आणि गणपती बाप्पाला असे कपडे नाही चालत. कसे चालतात माहिती आहे? ओय टाक. सो हा आमचा ड्रेस कोड आहे या वर्षीचा. आणि आमचा बाबू रेडी झालेला आहे. आणि आता आम्ही आमच्या गणपतीची पूजा करून घेतो. तुमचं नाव दाखवा पार्टी टी शर्ट वरती. हे बघा दिसत नाहीये आमचं नाव साईश. आणि आता आम्ही आमच्या गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत. चला आमच्यासोबत. गणपती बाप्पा मोरया. बाबू कचरा भरायची सूप घेऊन ये. नीट लाल आहे बघ. जास्त होती जास्त घरी प्रत्येकाची एक एक दोन लागत. तीन तारीख मात्र लग्न बिग्नाचे वाढदिवस त्याच्या लक्षात आमच्यात लक्षात काय केलं केक कापलेल्यानी. स्पेशल करतो रात्री फोन माहिती आहे. मग कसं करतो आमचं पिल्लू गणपती बाप्पा मोरया. लेवा मोरया. क्लोज कर. हात बरोबर घालावे तो काय हार दाखवा वस्तू इकडे असं टर्न असं. व्हेरी गुड. मला दाखव रे. हे मला दाखव. मार 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 सुन मार. चलो फोडणी पाणी आहे. हा असते तर आला पाहिजे. सो या साईडून आमचा पूर्णपणे घराचा परिसर चालू होतो. हे आमचं घर आहे. आणि ही तुळस आपली. हे तुम्ही पहिल्या पूर्ण आधी मी सगळे ब्लॉग केलेले आहेत आपल्या घरातल्या पेंटिंगपासून घरातली साफसफाई गणेश चतुर्थीच्या आधीचं सर्व ब्लॉग्स आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे आपलं इथे आहे चिकूचं झाड. हे बघा आणि किती चिकू आहे बघा झाडावरती, बरेच आहेत. ती आपली तुळस आहे. हे आपलं घर आहे. सही हिरवगार वाटते बघा पूर्ण. आजच सगळं पूर्ण काळोख केलाय पावसाने. आता कडक ऊन होतं. हे बघा इथे पडवळ आहे दिसतंय का? हे बघा सब नेचुरल खाना मिलता भाई हमको. आणि आमच्या म्याव कुठे सगळ्या
हे बघा हे बघा हे बघा, बाप रे उडी बघा, खतरनाक उडी मारते. आमच्या कोकू आहेत, इथे कॅट आहे. हे बघा या आल्या सगळ्या, बघा बघा बघा. जॅक कुठे आहे जॅक? हे बघा बघितलं, सेम कोट आहेत सगळ्या, सेम कोट. आणि इकडे तुळस आहे. हे बघा किती सुंदर वाटतं बघा, झाडं फुलं. ही अशी आमची 2 घरं आहेत. आणि आत्ताच महिना झाला ना, मग आठवडा झालाय. आणि आमच्याकडे हे छोटंसं पिल्लू, एक छोटंसं वासरू आलंय आमच्याकडे. या एका वासरू सोबत अजून एक वासरू आलेलं आहे आमच्याकडे. ए गुड, कोण आहे? चिकू. चिकू किती सुंदर आहे बघा. ओ ए चिकू, ये 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 ये. ओ हात लाव हात लाव हात लाव. हा बघ बघ हम्मा बघ. ओ ऑलमोस्ट संध्याकाळच्या आता वाजले आहेत 7, तरी अजून उजेड आहे. त्यामुळे सगळे जेवढे गणपती आपल्या वाडीतले ते कंप्लीट करतोय. आणि अजून बरीच सारी घरं आहेत. इव्हन आत्याकडे जायचं पण काळोख पडेल, बघू तिथे थोडंफार शूट करायला मिळालं तर. गरम खूप होत आहे, अजिबात पाऊस नाही. सगळीजण तेच म्हणतात 7-8 दिवस झाले अजिबात पाऊस नाही, हे खूप कळतंय. चला बघा पुढच्या ब्लॉगाचं. संध्याकाळचा व्ह्यू बघा, किती सुंदर व्ह्यू दिसतोय बघा. म्हणजे संध्याकाळी आता आम्ही अशी सगळ्यांकडे गणपती बाप्पांना पाया पडायला चाललो आहे. कारण उद्या, आज गौरी मातेचं आगमन झालं, उद्या गौरी पूजन आणि परवा विसर्जन. सो क्लायमेट बघा. लॉकडाऊनमध्ये आम्ही ह्या घरात स्टे करायला होतो आणि बरेच गणपती गेलेत, हे तुम्ही आता ब्लॉग्समध्ये बघालच. आणि सगळ्यात आवडणारा माझा परिसर म्हणजे हा आहे. ते सुंदर वाटतं बघा. दोन्ही साईडला भात शेती आणि मध्ये हे घर. आता इथे बाप्पाला चालू आहे पाय पडायला. किती मस्त वाटतं बघा. संध्याकाळचं रात्रीचा आमचा वाडीतला परिसर हे मोकळं आहे. खाली घर आहेत. आवाज कर रे. हे सगळे आता चाललेत भजनाला. तसे आपण सुपाऱ्या असतात की प्रत्येक ठिकाणी आपण जातो आपल्या गावापासून थोडा लांब, तर तसे हे भजनाचे सुपारी घेऊन आता भजनाला चालले टेम्पो भरून. ते आता येणार सकाळी 3-4 वाजतील, जेव्हा येतील तेव्हा.
सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आम्ही आमची वाडी फिरतोय. तर जस्ट बाहेर पडलो आहे वाडी फिरायला. तो वाडी फिरतो आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.